श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जी स्त्री श्रावण महिन्यात अशी एक मिठाचा गुप्त दिवा लावते, तिचे घर पैशाने भरते आणि असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचे सोनं करतो. पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती नक्की बनवेल. फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा. श्रावण महिन्यात तुमच्या घरात नशिबाचे दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच बरेच कमी लोकांना माहिती आहे. हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल. पैसा येणं, समृद्धी मिळवणं, वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं. पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा, किती वेळ लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणती मंत्र म्हणायचे आज आपण ऐकणार आहोत. श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच नक्की बदलून टाकेल. हा व्हिडिओ ऐकण्याच्या अगोदर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. मिठाचा दिवा म्हणजे नक्की काय? मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सेंधव मीठ, रॉक सॉल्ट वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो. आता यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते. फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोत असतो. हजारो वर्षापासून तांत्रिक, साधक, वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात. स्त्री सौख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत. असा मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा. का फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रचंड प्रभाव असतो? तर श्रावण महिना म्हणजे देवाचे उत्सर्जन कालखंड असतो. शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात. नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आणि या महिन्यात वातावरणातील ती ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात. त्या मिठाच्या दिवशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो. मिठाचा दिवा कसा तयार करायचा, संपूर्ण कृती, त्यासाठी लागणारे साहित्य असे ते म्हणजे शुद्ध सेंधव मीठ, 1 वाटी पितळ किंवा मातीचा दिवा, त्यामध्ये तूप किंवा शुद्ध तेल किंवा देशी गाईचे तूप आणि कापूर म्हणजेच तो ऐच्छिक तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता. 1 लहान चमचा गोमूत्र. तसेच दिवा तयार करण्याची पद्धत अशी आहे की एका दिव्यात सेंधव मीठ भरून त्यावर एक मातीचा दिवा ठेवा. त्यात थोडंसं तूप टाका. जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका. हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या किंवा पितळाच्या प्लेटमध्ये ठेवा. आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो. या दिवशी हा उपाय केला तर नशिबाचे दरवाजे उघडतात. दिवा लावताना कोणती दिशा आणि कोणती वेळ सूर्योदयानंतरची किंवा ब्रह्ममुहूर्तात सकाळी 6 ते 7:30 च्या दरम्यानची आणि दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. तसेच ठिकाण देवघरात हा दिवा तुम्ही लावू शकता. दिवा लावताना हा मंत्र नक्की म्हणा. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदाय नमः. एकाच दिव्यात हे 3 मंत्र म्हणत
आपल्या मनामध्ये म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा. हा दिवा काय बदल घडवतो तुमच्यामध्ये? घरातील दारिद्र्य दूर होते. अडकलेला पैसा असेल तर तो परत येतो. कामाधंद्यात यश येऊ लागतं. नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी स्थिर होते. मन शांत होतं. घरात वाद होत असतील तर ते मिटतात. कर्जे उतरण्यास सुरुवात होते. सौख्य, समाधान आणि यश येऊ लागतं. स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात. आता हे गुप्त संकेत असे असतात, हे लक्षात ठेवा. दिवा विझू नये. दिवा दररोज एकाच वेळी लावा. जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली आहे. तसेच हा उपाय करताना कोणत्या 5 चुका तुम्ही करायच्या नाहीत हेही लक्षात घ्या. मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका. फक्त सदैव मीठ वापरायचं आहे. दिवा लावताना पायामध्ये चप्पल घालायची नाही. स्त्रियांनी रजस्रावांच्या काळात म्हणजेच मासिक पाळीच्या काळात हा उपाय तुम्ही करू नका. दिवा लावताना त्याच जागी बसून मोबाईल TV पाहू नका. तो काळ ध्यानासाठी वापरा. हा दिवा लावल्यावर कोणते परिणाम होतात हे पाहूया. काही लोकांचे अनुभव असे आहेत की एका गृहिणीने गोष्ट सांगितली. ती बँकेत काम करत होती. सतत अडचणी, वाद, पैसा हातातून निसटायचा. एक वृद्ध साधू तिने उपाय सांगितला. तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली. 3 आठवड्यात तिचं प्रमोशन झालं. घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली. हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे. हे उपाय कोणासाठी नाही तर जे श्रद्धाहीन आहेत, त्यांची श्रद्धाच नाहीये अशासाठी हा उपाय नक्कीच नाहीये. तसेच जे लोक गोंधळ, मस्ती किंवा अजागणितपणा करतात, उपाय करतात त्यांच्यासाठी नाहीये. जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काहीही लाभ मिळणार नाही. विशेष दिवशी विशेष फल. जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेचा आसपास आला असेल तर त्या दिवशी हा मिठाचा दिवा लावल्याने तुमच्या 7 पिढ्याचं पुण्य मिळतं. आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करता येत नाही, कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेले नसतात. आज आपण पाहिलं ही फक्त एका मिठाच्या दिव्यामुळं ते दरवाजे कसे उघडतात. हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो. हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.